नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा प्रत्येक दाणा वेगळा असलेला मसाले भात बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मसाला भात बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला 1 कप बासमती तांदूळ घ्यायचे आहेत। हे तांदूळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटापर्यंत आपल्याला भिजत घालायचे आहेत। 15 ते 20 मिनिटानंतर तांदूळ व्यवस्थितपणे भिजले गेलेले आहेत। आता आपल्याला एका कुकरमध्ये 2 चमचे तूप घ्यायचे आहे, त्याचसोबत 2 चमचे तेल घ्यायचे आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 तमालपत्र, दालचिनीचे काही तुकडे, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरीचे दाणे, चक्रफूल आणि 2 ते 3 वेलदोडे घालायचे आहेत। त्याचसोबत अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत। आता हे मसाले आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आहेत। 1 मिनिटानंतर मसाले अगदी व्यवस्थितपणे परतले गेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 जाडसर चिरलेले कांदे घालायचे आहेत। त्याचसोबत 2 चमचे किसलेलं आलं, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण आपल्याला घालायचा आहे। आता हे कांदे आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटानंतर यामध्ये मी 2 जाडसर चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पाव कप कट केलेली फुलगोबी, पाव कप मटार, पाव कप कट केलेलं गाजर, पाव कप कट केलेली शिमला मिरची आणि पाव कप कट केलेले टोमॅटो आपल्याला घालायचे आहेत। आता ह्या सर्व भाज्या आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायच्या आहेत। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या भाज्या अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला 1.5 चमचे मीठ, 1.5 चमचे गोडा मसाला आणि त्याचसोबत अर्धा चमचा हळद आपल्याला घालायची आहे। आता हे सर्व मसाले आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला पाव कप दही घालायचं आहे। दही घातल्याने काय होतं की भाज्यांचा रंग खुलून येतो। दही घातल्यानंतर या भाज्या आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटापर्यंत आणखी परतून घ्यायच्या आहेत। आता 2 ते 3 मिनिटानंतर आपण जे तांदूळ भिजत घातलेले होते त्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ते तांदूळ आता मी या ठिकाणी कुकरमध्ये घालणार आहे। आता हे तांदूळ आपल्याला अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 1.5 कप पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला एकदा व्यवस्थितपणे तांदूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता पाण्याला उकळी फुटू द्यायची आहे। पाण्याला उकळी फुटली की झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 2 शिट्ट्यांपर्यंत हा भात शिजवून घ्यायचा आहे। कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच त्याला उघडायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी प्रत्येक दाणा वेगळा वेगळा असलेला मसाले भात या ठिकाणी तयार झालेला आहे। हा मसाले भात थोडा गरम असल्यावर आपल्याला असं चिकट असल्यासारखा वाटतो, पण ज्यावेळेस तो 15 ते 20 मिनिटं थंड होतो तर 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की याचा प्रत्येक दाणा वेगळा वेगळा झालेला दिसतो। यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर याला आपण सर्व करून घेऊया। तर मित्रांनो, जबरदस्त चवीचा हा मसाले भात तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।